शरद पवार पप्पू कलानींच्या भेटीला गेल्याचं कळतंय। उल्हासनगरमधल्या त्यांच्या राहत्या घरी शरद पवारांनी त्यांची भेट घेतलेली आहे। पक्ष आणि चिन्ह शरद पवार गटाकडून अजित पवार गटाकडे सुपूर्द झाल्यानंतर आता शरद पवारांच्या गोटात राजकीय हालचालींना वेग आलेला आहे आणि त्यांनी पप्पू कलानी यांची भेट घेतलेली आहे। पप्पू कलानी सध्या राष्ट्रवादीत आहेत, मात्र त्यांची भूमिका तटस्थ आहे। त्यांनी शरद पवार किंवा अजित पवार यापैकी कोणत्याही बाजूबाबत स्पष्टता केलेली नाहीये आणि त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी त्यांची घेतलेली भेट ही सूचक आहे। प्रदीप भणगे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। प्रदीप, काय अधिकचा तपशील या संदर्भात दोघांमध्ये काय चर्चा झाली आहे, काही तपशील मिळू शकलाय का? नम्रता, आपण जर बघितलं तर कल्याण लोकसभेला हे महत्व आलेलं आहे। आपण बघितलं तर मुख्यमंत्री यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या मतदारसंघाचे खासदार आहेत आणि आपण जर बघितलं तर उल्हासनगरवर पप्पू कलानी यांचं वर्चस्व अभेद्य आहे। आपण जर बघितलं तर काही दिवसापूर्वी रोहित पवार हे पप्पू कलानीच्या घरी जाऊन यांनी भेट घेतली होती। त्यानंतर पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांनी अजितदादांची जाऊन भेट घेतली होती। तर मुख्यमंत्री शिंदे यांना सुद्धा पाठिंबा ओमी कलानी जाहीर केला होता। मात्र आता शरद पवार यांची डायरेक्ट एंट्री उल्हासनगरमध्ये घेतली आणि ते पप्पू कलानींचे थेट घरी गेले। त्यामुळे आता ह्यांच्यात काय चर्चा होते, मनधरणी करणार का की ओमी कलानी हे अजित पवारांसोबत राहणार आणि पप्पू कलानी हे शरद पवार सोबत राहणार, हे पाहावं लागेल आता। प्रदीप, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। Thank you.